ऍड अ क्वेश्चन टॅग अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला 10वीला विचारला जातो. तर इथे क्वेश्चन टॅगचा अर्थ असतो की छोटासा प्रश्न. आपण म्हणतो ना हो की नाही, असं होईल की नाही, बरोबर की नाही, तर त्या अर्थाने अनिल केप्ट वरिंग अबाउट हिज नेक्स्ट चेक. आता या वाक्यामध्ये सगळ्यात पहिलं बघायचं की वाक्य काय आहे की अनिल त्याच्या पुढच्या चेकची काळजी करतोय. पण हे वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे, इथे कुठे नॉट नाहीये म्हणजे वाक्य होकारार्थी आहे. तर याचा अर्थ आपला क्वेश्चन टॅग कसा येणार आहे, नकारार्थी येणार आहे. आता क्वेश्चन टॅगचं उत्तर लिहिताना वाक्य आहे तसंच लिहायचं, त्यानंतर त्याला एक कॉमा द्यायचा. आता पुढे आपल्याला जर वाक्य होकारार्थी तर नकारार्थी क्वेश्चन टॅग येणार. पण यासाठी आपल्याला वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब बघणं गरजेचं आहे. इथे हेल्पिंग वर्ब कुठेही दिलेलं नाहीये, पण इथे कीपचं भूतकाळ केप्ट वापरलेलं आहे. याचा अर्थ हे वाक्य पूर्णपणे भूतकाळी आहे. जेव्हा भूतकाळी वाक्य असतं आणि त्याचा हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नसतं तेव्हा डोळे झाकून डिड हे क्रियापद घ्यायचं, सहाय्यकारी क्रियापद, आणि क्वेश्चन टॅग हा आपला नकारार्थी येणार आहे. सो डिडंट, आणि इथे अनिल हा पुरुष असल्यामुळे प्रोनाउन काय वापरायचं, ही, आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग आपला हा काय आलेला आहे, डिडंट ही. तुम्ही म्हणाल फक्त एवढं उत्तर लिहायचं का, तर नाही, आपण पूर्ण उत्तर लिहिणं गरजेचं आहे.